नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लातूरच्या शिक्षकांची मंत्रालयावर धडक. 4 वर्षापासूनचे थकीत वेतन मिळवण्याकरिता सरकारवर हल्लाबोल. हलबा जमातीचे घटनात्मक आरक्षण धोक्यात. सरकारच्या हलबा आरक्षण विरोधी धोरणाविरोधात 26 जुलैला मुंबईत धरणे आंदोलनाचं आयोजन. चेंबूरमध्ये नारळाचं झाड कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. पालिकेच्या गलथान कारभारामुळे दुर्घटना घडल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप. कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधान भवनाबाहेरील विरोधक आक्रमक. वाशिम आणि अंजनगावमध्ये आंदोलन करून काँग्रेसने केली सरसकट कर्जमाफीची मागणी. आणि कतारमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी सामाजिक संघटनांनी मुंबईत काढला मूक मोर्चा. भारताने कतारशी चर्चा करण्याची केली मागणी. देशातील हलबा-हलबी जमातीचं आरक्षण सध्या धोक्यात आले. सरकारने या जमातीला आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या सेवा सुविधा बंद केल्यात. याकरिता राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात 26 जुलैला धरणे आंदोलन देखील करण्यात येणार आहे. हलबा-हलबी जमातीचे घटनात्मक आरक्षण आज धोक्यात आले. या विरोधात राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लढा देण्याचा पवित्रा घेतलाय. महामंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, देवराम देवधरे, अतुल बारापत्रे आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडले. राज्य सरकार हलबा-हलबी या आदिवासी समाजाला जाणून बुजून आरक्षणाचा लाभ नाकारत असल्याचे अध्यक्ष उदय धकाते यांनी म्हटलंय. आम्हाला 6 सप्टेंबर 1950ला भारतीय घटनेनुसार 342 कलमानुसार आम्हाला आदिवासीचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु मागील 15 ते 20-25 वर्षापूर्वी आम्हाला या आरक्षणापासून नियोजनबद्धतेने दूर करण्यात येत आहे. यावर आम्ही शासनाशी अनेक वेळा आम्ही चर्चा केली आणि मोर्चे काढले, धरणे आंदोलन केले, काही ठिकाणी हिंसक मोर्चेसुद्धा निघाले. तरी पण शासन आम्हाला न्याय देत नाही आहे. हलबा कोष्टी नावाची कोणतीही जात नाही आहे. या भूतलावर हलबा ही जात आहे, फक्त जमात या आदिवासी आहे. या हलबा कोष्टीच्या नावाखाली ते आमच्या पिळवणी करताना फरारा कमिटीचा अहवाल शासन अजूनही स्वीकारला नाही आहे. तरी पण ते फरारा कमिटीच्या अहवालावरच आम्हाला वैधता प्रमाण देत नाही आहे. विशेष म्हणजे या जमातीला अनुसूचित जमाती प्रवर्गात घटनात्मक आरक्षण देण्यात आले. मात्र राज्य आणि इतर राज्यातील सरकार हे मान्य करीत नाहीत. याकरिता कायदेशीर लढाई देखील सुरू आहे. मात्र याचा फटका समाजाचे शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना बसत असल्याचं यावेळी देवराम देवधरे यांनी सांगितलंय. आता आज आमच्या उमरखेडला आमच्या समाजातर्फे आमरण उपोषण चालू आहे. उमरखेडला आजपासून चालू आहे आमरण उपोषण. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1950च्या आधीचे इतर 20 ते 25 पुरावे दिले तरी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी, यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारलेले. आणि त्याकरता मग अमरावती जे कमिशनर आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही दाद मागितली. आम्हाला तिथं न्याय मिळाला नाही. शेवटी न्यायालयात आमचे समाज बांधव आजपासून तिथं आंदोलन करतायत आणि आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. हे अधिकारी जे आहेत मुजोरखोर झाले आहेत आणि मुद्दाम ह्या समाजाला ते त्रास देत आहेत. ठाकूर समाज म्हणा, आमचा हलबा समाज म्हणा, मान्यवर समाज म्हणा, कोळी महादेव कोळी असं हे मुद्दाम एक असे काही ठराविक समाजांना, बाकीच्या समाजांना जे आहेत त्यांना अगदी 3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात ते देतात. आमचे प्रकरण 15-15, 20 वर्षातून प्रलंबित आहे. काही असेल तर मग कुठले तरी परत पोलीस दक्षताला केस देणार आणि प्रकरण लांबवत राहणार. हलबा-हलबी समाजाला जात पडताळणी प्रमाणपत्र देताना 1950च्या आधीचे पुरावे मागू नयेत. जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली कारवाई थांबवावी. त्याचप्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी आता महामंडळाच्या वतीने करण्यात येते. आमची मागणी आहे की नुकताच 6 जुलै 2017ला एक सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल लागला आहे. कर्मचाऱ्या बाबतीत 22 कर्मचाऱ्यांना च्या विरोधात निकाल केला आहे. तो याच्यामध्ये आमची बाजू ऐकून नाही घेतली गेली आहे, विरोध केली आहे. या निर्णयाचा आमचे जे विरोधक आहे जमातीमध्ये फक्त आमच्या हलबाला टार्गेट केला जातो, फक्त हलबाला टार्गेट केला जातो. तर त्याच्याबद्दल अनेक संघटना, आदी संघटना या आमच्या विरोधामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर, योग्य स्तरावर ते निवेदन देत आहेत की जे आमचे हलबा बंधू आहे, भगिनीच्या नोकरी आहे आणि विद्यार्थ्यांचे जे शिक्षण सुरू आहे, MBA अन्य ठिकाणचे गुणवत्तेनुसार आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांना काढण्यात यावे म्हणून जो त्यांनी मोहीम काढली आहे. आमची एक मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने 7 जुलैला जो सुप्रीम कोर्टात निकाल लागला आहे तो निकाल त्यांनी आपला स्वतःचा विशेषाधिकार वापरून या पावसाळी अधिवेशनातच त्यांनी एक प्रस्ताव पारित करावा आणि आम्हाला सुरक्षित करावे.
राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाने आपल्या आरक्षण अबाधित राहावे याकरिता लढा उभारलाय। त्या अनुषंगानं आमदार विकासभाऊ कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात 26 जुलै रोजी धरणे आंदोलन देखील करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाने 2000 मध्ये जात पडताळणीचा कायदा केला, अधिनियम केला। भारतीय घटनेमध्ये असा कुठेही देशामध्ये नाही आहे जात पडताळणीचा अधिनियम नाही आहे, पण महाराष्ट्र शासनाने असंवैधानिक तो पारित केला आहे। हे चुकीचे आहे। याबाबत अनेक न्यायालयामध्ये पिटीशन सुरू आहे, परंतु ते अजूनही जनहित याचिका आमच्या निकाली काढली जात नाही आहे। एअर इंडियाची मुंबई हायकोर्टात सुरू आहे केस, ते अजूनही त्यांनी जात पडताळणी राष्ट्रपती मंजूर झाली आहे, ते प्रदर्शन त्यांनी सादर केले आहे। सुप्रीम हायकोर्टाने विचारलं त्यांना की हा तुम्ही दावा आम्ही तुमचा जो समिती आहे का असंवैधानिक घोषित करू नये। भारतामध्ये घटनेमध्येच नाही आहे जातीची तपासणी करण्यात यावी। कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।